श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. डाव्या हाताने व्यंग असलेल्या मुलीची आई श्री महाराजांना भेटली. तिने श्रींना विचारले की महाराज, माझे मनात आपल्याविषयी फार भक्ती आहे. माझ्या सासरच्या इतर माणसांची आपलेवर भक्ती नसल्याने मला आपले दर्शनास वारंवार येता येत नाही. माझी व्यंग असलेली मुलगी आता लग्नाला आलेली आहे. तिचे लग्न कसे होईल याची मला काळजी लागली आहे. यावर श्री महाराज म्हणाले, बाळ, मला भविष्य कळत नाही व ते कळू नये अशी माझी रामरायाचरणी सतत प्रार्थना असते. मुलीच्या लग्नाची तू अजिबात काळजी करू नकोस. तिला मागणी येऊन तिचे लग्न होईल. तिची पत्रिका करण्याकरता एका चांगल्या ज्योतिषास सांगण्यात आले. तिचे ग्रहमान फारच चांगले असल्याचे ज्योतिषी बुवांनी सांगितले. ती जेथे जाईल त्या कुटुंबाची सर्व बाजूने भरभराट होण्याचा योग तिच्या पत्रिकेत होता. ज्योतिषी बुवांचे एक जिवलग मित्र आपल्या मुलाकरता मुली पाहत होते. ज्योतिषी बुवांनी कसेही करून ही मुलगी तुम्ही करून घ्याच असा सल्ला त्यांनी दिला. ज्योतिषी बुवांच्यावर त्यांचा फार विश्वास असल्यामुळे त्यांनी मागणी घालून मुलगी करून घेतली. वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे सर्व कुटुंबास ऊर्जित अवस्था प्राप्त झाली. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.